नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. आपल्या बऱ्याच जणांना या अधिक मासामध्ये काय करायचं नाही असा प्रश्न पडला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादी गोष्ट झाली तर त्याचे काय वाईट परिणाम होतात, नुकसान होतं, वाटोळं होतं, असं काही नाही आहे. भगवान विष्णूंच्या स्मरणाचा हा महिना असावा आणि स्मरणात राहावं म्हणून खरं तर या महिन्याची योजना केली आहे. काय करावे यापेक्षा काय करू नये हा जो प्रश्न बऱ्याच मंडळींना येतो आहे आणि त्यातून खूप काय लोक विचारतात, त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. पण तुम्हाला माहिती आहे ना की तुमच्या आवडत्या आनंद पिंपळकरला काय आवडेल, तर ते म्हणजे तुम्ही आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. चला आता आपण पाहूयात की या अधिक महिन्यामध्ये काय करायचं नाही. धर्मशास्त्रानुसार अधिक महिन्यामध्ये काही कर्म ही निषिद्ध किंवा वर्ज्य मानली गेलेत. उपाकर्म, उत्सर्जन, अष्टकाश्राद्ध यासारखे कर्म अधिक मासात करू नयेत असं सांगितलं. तसंच चौल म्हणजे जावळ काढणं, मौजी बंधन म्हणजे मुंज, विवाह, तीर्थयात्रा, वास्तुशांती, ग्रहप्रवेश, देवांची प्रतिष्ठापना, विहिरींची निर्मिती किंवा बाग यांचा उत्सर्ग, नवीन वस्त्रे, नवीन अलंकार, तुलादान वगैरे किंवा महादान करणं, मोठमोठी यज्ञकर्म, अग्निस्थापना, पूर्वी कधीही न गेलेल्या देवतीर्थांचं दर्शन, संन्यास घेणं, काम्य वृषोत्सर्ग, राज्याभिषेक, विविध वेगवेगळ्या व्रतांचा आरंभ आणि अन्नप्राशनासारखे पुढे ढकलता येणारे संस्कार हे सर्व अधिक महिन्यात टाळावेत असं सांगितलं आहे. याशिवाय सोडमुंज, पूर्वी राहून गेलेले नामकरणादी संस्कार, पौती वाहणे, दवणा वाहणे, श्रवणकर्म, सर्पबळी, पाकसंस्था, देवांचे शयन उत्सव, परिवर्तन उत्सव, शपथविधी, दिव्य करण्याची कामं इत्यादी या काळामध्ये वर्ज्य मानली आहेत. म्हणजेच एकूणच नवीन शुभारंभ, उत्सव प्रधान किंवा वैवाहिक व मांगलिक स्वरूपाची कामं या महिन्यामध्ये टाळावीत असं धर्मशास्त्राचा संकेत आहे. तथापि काही नैमित्तिक कर्मांना अधिक मासाचा दोष लागत नाही. उदाहरणार्थ रजोदर्शनानिमित्त करावयाची शांती. आता पहिल्यांदाच जर पिरियड आला असेल आणि त्याची जर शांती करायची असेल तर ते करू शकता. विच्छिन्न अग्नीचे पुनःसंधान, पुनःप्रतिष्ठा यासारखे कर्म जर कारण घडताच त्वरित केली तर त्यांना मलमासाचा दोष लागत नाही. बारसं जसं 12व्या दिवशी किंवा 13व्या दिवशी करतात तसं 12व्या किंवा 13व्या दिवशी मुलगा मुलगी पद्धतीने बारसे करू शकतात. त्याला बंधन नाही, कारण तो दिवस आहे, तो महत्त्वाचा आहे. परंतु 12व्या दिवशी बारसं चुकलं असेल आणि 12वा दिवस किंवा 13वा दिवस उलटून गेला असेल आणि जर नामकरण बारसं करायचं असेल तर ते मात्र चालणार नाही. थोडक्यात काय, काळानुरूप कंपल्शन असणारी कर्म जर ती कर्म पुढे ढकलली गेली असतील तर ती पुढच्या शुद्ध महिन्यातच करावीत असं सांगितलं आहे. त्याचप्रमाणे दुष्काळ, संकट आणि विशेष अडचण असल्यास काही कर्म ही अधिक मासात करण्यास हरकत नसते असं म्हटलं आहे. परंतु सामान्य परिस्थितीत शक्यतो ती अधिक मास टाळूनच करावी. युगादी आणि मनवादी जी श्राद्ध असतात ही अधिक आणि शुद्ध अशा दोन्ही महिन्यात करण्यास सांगितले आहेत. परंतु या सर्व वर्ज्य गोष्टींबरोबरच अधिक मासात काही अत्यंत पुण्यकारक आणि चांगल्या गोष्टी ज्या करायलाच पाहिजेत त्या सांगितल्यात. कारण अधिक मास हा भगवान विष्णूला प्रिय आहे. त्यामुळं श्री विष्णूचं जेवढं जास्तीत जास्त स्मरण करता येईल, जेवढी पूजा करता येईल, जप करता येईल, नामस्मरण करता येईल, हे खूप फलदायी मानलं गेलं आहे. रोज सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूंची भक्तिभावे पूजा करावी. पुरुषोत्तम मास महात्म्य वाचावे किंवा ऐकावे. विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता, श्री भगवद्गीतेचं पठण हे अत्यंत पुण्यकारक मानलेलं आहे. या महिन्यामध्ये दीपदानाला विशेष महत्त्व आहे. तुम्ही नदीकिनारी जाऊन अत्यंत काळजी घेऊन एका द्रोणामध्ये फुलं ठेवून त्यामध्ये दीप ठेवून तुपाचा तुम्ही तो दीप दान करू शकता, नदीत सोडू शकता. अर्थात हे सगळं काळजी घेऊ. रोज संध्याकाळी देवासमोर तुळशीपाशी तुपाचा तेलाचा दिवा सकाळ संध्याकाळ लावला पाहिजे. दीपदानामुळे घरामध्ये सकारात्मकता, ऊर्जा, शांती आणि पुण्यवृद्धिंगत होतं. दानधर्म करणं हे अधिक मासात अत्यंत शुभ मानलं जातं. गरजूंना अन्नदान, वस्त्रदान, तांब्याची भांडी, चांदीची भांडी, धान्य किंवा दक्षिणा देणे हे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. शक्य असल्यास गायींना चारा देणं, पक्ष्यांना दाणे टाकणं आणि गरिबांची मदत करणं हेही या महिन्यामध्ये विशेष फलदायी मानलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत चांगल्या व्यक्तीला जर तुम्ही दान करत असाल तर तेही अकल्न पुण्यकारक मानलं गेलं आहे.
महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये अधिक मासात जावई लेकीचा मान करण्याची अत्यंत मजेशीर आणि सुंदर परंपरा आहे. जावयाला घरी बोलून आदरानं भोजन देणं, पुरणाचे धोंडे वाढणं, वाण किंवा भेटवस्तू देणं, आपूप म्हणजे अनारसे दान करणं, या प्रथा आजही श्रद्धेने पाळल्या जातात. हे केवळ सामाजिक नव्हे तर धार्मिकदृष्ट्याही तितकंच शुभ मानलं जातं. अधिक मासामध्ये शक्य असल्यास उपवास, एक वेळचं भोजन किंवा सात्विक शाकाहारी आहार घ्यावा. मन, वाणी आणि आचरण हे शुद्ध ठेवावं. राग, मत्सर, अपशब्द, हिंसा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. कारण हा महिना बाह्य ऐश्वर्यापेक्षा अंतर्मन शुद्ध करण्याचा आणि ईश्वर भक्तीमध्ये रमण्याचाच मानला गेला आहे. आणि म्हणूनच हा अधिक मास हा केवळ काही गोष्टी टाळण्याचा काळ नसून आध्यात्मिक उन्नती, दान, जप, तप, भक्ती आणि आत्मशुद्धी यांचा अत्यंत पवित्र कालखंड मानला जातो. आणि म्हणूनच या महिन्यामध्ये शुभ कार्य जरी टाळली जात असली तरी ईश्वर भक्ती, दानधर्म आणि सत्कर्म यामुळं जीवनामध्ये समाधान, शांती आणि पुण्यप्राप्ती होती, अशी या पद्धतीची आपल्या धर्माची श्रद्धा आहे. आपल्याला हा कार्यक्रम नक्कीच आवडला असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे चांगले कार्यक्रम समाजापुढं सादर करतात त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्या कार्यक्रमाला शेअर करणं. आवडला असेल कार्यक्रम तर पुन्हा भेटूयात. आणि तुम्हाला जर काही शंका वाटत असेल तर तुम्ही मला जरूर लिहा. काही लोकांचं म्हणणं असतं की आम्ही गाडी घ्यावी का? तर अर्थात ज्या गोष्टी शुभ आहेत त्या टाळायला सांगितलेल्या आहेत, त्यामुळे ह्या गोष्टी टाळलेल्या बऱ्या. पण अगदीच इलाजच नसेल, घ्यायचीच असेल तर मात्र घेऊ शकता. मात्र या महिन्यामध्ये जी गोष्ट करू नका अशी सांगितली ती केल्यामुळं फार वाईट होतं, त्रास होतो, अमुक धमुक असं काहीही नाही. हा महिना श्री विष्णूला अर्पित असल्यामुळं जास्तीत जास्त परमेश्वराचं नामस्मरण करावं हा यामागचा हेतू आहे. पुन्हा भेटूया.